नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तमाम अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार। मार्च पेड इन एप्रिल हा 10 एप्रिल पूर्वी मुस्लिम समाजाचा पवित्र सण ईद आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे। म्हणून कुठल्याही परिस्थितीत 10 एप्रिल पूर्वी पगार सुरू व्हावेत यासाठी ही धडपड होती। कुठल्या तरी एका सन्माननीय व्यक्तीने अशी कॉमेंट्स केली की हा नित्याचाच भाग आहे, ही ग्रँट येणारच होती, हे दरवर्षी घडतं। हे त्यांचं अगदी बरोबर आहे, ही ग्रँट येणारच होती, आलीच असते, परंतु ती वेळेत यावी आणि 10 एप्रिल पूर्वी पगार व्हावे म्हणून मी ही धडपड केली। काल आम्ही मंत्रालयातून आदेश काढले आणि आज पुण्याला येऊन पुण्यातून आदेश काढले। सध्या आचारसंहिता असल्यामुळे रेस्ट हाऊस मिळत नाही। एका हॉटेलमध्ये मुक्काम करून संचालक कार्यालयातून हे आदेश निर्गमित करून घेतले। आता ही ग्रँट आज जिल्ह्याला पोहोचेल, उद्या तुमची बिलं जातील आणि 1-2-3 दिवसात म्हणजे 10 एप्रिल पूर्वी सर्वांना पेमेंट मिळेल। ही व्यवस्था करण्यासाठी म्हणून धडपड केली। चूक केली का? ही धडपड करायला नको होती का? हे मला माहीत नाही। आम्ही काही कुठल्या गोष्टीचं क्रेडिट तुम्हाला मागितलं नाही, फक्त जे काही करतोय ते तुम्हाला सांगतोय। क्रेडिट द्या अगर देऊ नका, परंतु केलेल्या कामाचं कौतुक तर व्हायला पाहिजे। तेही जर कोणी करत नसेल आणि हा नित्याचाच भाग आहे म्हणून जर टोचणी देत असतील तर मनाला वाईट वाटतं, हे पण लक्षात घ्या। ही सगळी धडपड तुमच्यासाठी आहे, तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, मी लढतोय। धन्यवाद। नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।